जेकर रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत माणसातील माणुसकी जपण्याचा निर्धार करणारा कृतज्ञता गौरव सोहळा लासलगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय। एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा ही सामाजिक जाणीव जागविणारी संकल्पना पत्रकार श्री सुभाष जाधव यांच्या पुढाकारातून साकार झाली आहे। जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भास्कर लीला लॉन्स लासलगाव येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री 108 महंत जनेश्वरगिरी महाराज भारत माता आश्रम बोगडदरा यांनी भूषविले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून LIC पिंपळगाव शाखेचे ब्रांच मॅनेजर श्री विवेक देशपांडे जाधव, इन्शुरन्स सर्व्हिसेसचे संचालक संतोष जाधव, नाशिक येथील उद्योजक निशांत सानप, जयदीप जाधव, पॅरा कमांडो, आंतरराष्ट्रीय खेळाडू कुक दुर्गा दिलीप गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 51 मान्यवरांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय। यामध्ये भारत माता आश्रम, माणुसकी फाउंडेशन वनसगाव तसेच पत्रकार बांधवांचा यथोचित गौरव करण्यात आला। यावेळी विमा सखींचाही विशेष सन्मान करण्यात आला। त्यामध्ये रुपाली रसाळ, उषा बरकले, राधिका मोरे, दीप्ती सोनवणे, रुपाली सानप यांना विमा सखी म्हणून गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले आदिवासी ठाकर नाच, नृत्य व ढोल पथक ज्याने उपस्थितांची मने जिंकली। त्या कार्यक्रमासाठी DSK इंटेरियर्स नाशिक, 2-1 गिफ्ट कंपनी, आकांक्षा भागवत मुंबई, कैवल्य वस्त्र भांडार रानवडकर, श्रीनिलेश पूरकर, शिवमणी जलधारा, श्री तुषार देवरे, ऑर्केस्ट्रा म्युझिक, मेलोडीज, रत्नदीप आर्ट्स, भगवान सोळशे यांनी विशेष सहकार्य केले। या प्रसंगी पत्रकार आसिफ पठाण, विश्वास लचके, प्राची मॅडम, गायत्री गुघे, सिन्नर, प्रवीण पाटील, सुनील क्षीरसागर, सागर निकाळे, अशोक वाघ यांचाही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। तसेच उद्योजक तानाजी रायते, परमानंद पोद्दार, किशोर जाधव, अरुण राजोळे, राजाराम भागवत, भाऊसाहेब रसाळ, राकेश जोशी, सनी फसाते, ज्योती कुलकर्णी, सोनाली निकम, सरला हुसळे, अश्विनी नरवाडे, दिलीप गुंजाळ, संगीता गुंजाळ, काजी भाभी, सीमा पाटील, कैलास आहेर, संतोष गोसावी, डॉक्टर चारुदत्ता आहेर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार सुभाष जाधव यांनी केले। एकूणच हा सोहळा माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा ठरलाय। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव पुरस्कार सोहळा त्यांनी आयोजित केला होता आणि संतोष सर आपल्या सोबत आहेत आणि अनेक संत महंत आणि मान्यवरांनी येथे उपस्थिती दर्शवलेली आहे। तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। नाही, नमस्कार करून निर्धार करूया माणुसकीचा, सर्वांना एक सूत्रात बांधणारा मी कवी, सूत्रसंचालक, पत्रकार व समाजसेवक आपले सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो। एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा यांच्या संकल्पनेतून व जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे जीवनसाथी सोहळा, आनंदाचा सन्मान जीवनसाथींचा हा कृतज्ञता गौरव सोहळा विविध क्षेत्रातील भारत मातेची प्रतिमा उंचावणाऱ्या अशा विविध कलावंत व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील व समाज हिताच्या कार्यासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचा, मान्यवरांचा इथे ट्रॉफी देऊन सन्मानपूर्वक सत्कार कृतज्ञतापूर्वक केलेला आहे। आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला सर्व मान्यवरांचे मी मनापासून सहर्ष आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी भारत मातेचा सुपुत्र ज्यांना आम्ही अतिशय प्रेमाने बघतो असे संतोषजी जाधव, ज्यांचं या ठिकाणी इन्शुरन्स कार्यालय आहे, LICच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं कार्य आहे, तरी मात्र देखील देव, देश आणि धर्म यासाठी ज्यांनी पाऊल उचललं की या समाजामध्ये अनेक लोकांचे अनेक काही गोष्टीचं कौशल्य असतं आणि त्या कौशल्याला एक आगळं वेगळं स्थान देऊन त्यांनी अनेक लोकांना पुरस्कृत करून त्यांचं जे कौशल्य आहे ते बाहेर समाजासाठी उपलब्ध करून दिलं, की ज्यांनी तळागाळातील लोकांनाही त्यांचं कला कौशल्य बघून त्यांच्या संस्थांना, त्यांना अनेक लोकांना असं या ठिकाणी सन्मान चिन्ह वगैरे देऊन त्यांना प्रेरित केलं। अतिशय धन्यवाद। जय हो।
नमस्कार. आज 26 जानेवारीचा योग चांगला घडून आलेला आहे. त्या निमित्ताने आज आपले महंत आमचे गुंजाळ भाऊ आणि आमचे लहाने बंधू सुभाष जाधव यांनी हा एक हात मदतीचा या उपक्रमातून आज सर्व जणांना प्रेरित केलेलं आहे. आणि LICच्या माध्यमातून जे आम्ही उपक्रम राबवतो, भीमा सखी, ज्या काही तळागाळात आता योजना आहे, पेन्शन या, तर त्याच्या माध्यमातून ज्या योजना घेतलेल्या आहेत त्यांचा आम्ही सत्कार वगैरे केलेला आहे. तर यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मोलाचा हातभार लावला, तर त्याच्यामुळे आम्ही तुमचे कृतज्ञ आहे. सतशा धन्यवाद. नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अतिशय चांगला उपक्रम सादर केलेला आहे आणि इथून पुढे देखील ते असेच उपक्रम सादर करतील यात काही शंका नाही. आणि त्यांनी महिलांसाठी व पुरुषांसाठी सर्व वर्गातील लोकांसाठी जो हा उपक्रम सादर केलेला आहे, इन्शुरन्स क्षेत्रातील त्यांनी जे भावी वाटचालीमध्ये अनेक कार्यक्रम ते हाती घेणार आहेत, त्यासाठी त्यांना नाशिक लोकशाही न्यूजकडनं शुभेच्छा. तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज या ठिकाणी माझी कन्या दुर्गा ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे, जवळजवळ 4-5 ठिकाणी प्रमुख पाहुणे असताना या ठिकाणी ती सर्व कार्यक्रम उरकून या ठिकाणी उपस्थित झाली. तिचाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य की भारत माता आश्रम असेल किंवा लासलगावचं जे जनार्दन स्वामी अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, गोशाळा असेल, आमच्या संस्थेचे संस्थापक आणि आमचे गुरुवर्य की म्हणतात ना, घारीन ते आकाशी तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी. सुभाषदादा असेल किंवा मी असेल, आम्ही बाबांच्या आधिपत्याखाली लहानचे मोठे झालो. आणि आज वास्तविक जर पाहिलं तर हे जे आमच्याकडे संस्कार आहे, ही संस्काराची शिदोरी ही आमच्या बाबांपासून आम्हाला मिळाली. त्यासाठी एकदा सर्वांनी आमच्या गुरुवाऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवायची. मी माईला विनंती करेल की या ठिकाणी जसा आपल्या सगळ्यांचा सत्कार झाला, त्याचप्रमाणे सुभाष भाऊ आणि संतोष भाऊ यांचा सपत्नीक या ठिकाणी अनाथ आश्रमातर्फे, भारत माता आश्रमातर्फे या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्या सत्कारासाठी मी माईला विनंती करेल. त्याचप्रमाणे प्रसाद दादा आहे का इथे? भारतीय जीवन विमा निगम पिंपळगाव शाखेतर्फे लासलगाव येथे आज हा मेळावा होत आहे आणि संतोषजी जाधव यांनी तो पुरस्कृत केलेला आहे. तर तुमचं सर्वांचं पहिले तर मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी की संतोषजी जाधव हे आमच्या पिंपळगाव शाखेतले एक धडाडीचे, ज्ञानसंपन्न व उत्कृष्ट सेवा देणारे आमचे अभिकर्ता आहेत. त्यांच्या कार्याचं जे नियोजन आहे ते अतिशय उत्कृष्ट असतं आणि उत्कृष्ट असल्यामुळेच त्यांना LICने विम्याचा प्रसार करण्यासाठी लासलगाव येथे ऑफिस केलेलं आहे आणि त्यांना तिथे प्रीमियम कलेक्शन सोबतच नवीन होतकरू युवकांना, युवतींना रोजगार देण्याचं सुद्धा परमिशन जे आहे की ज्याला त्यांच्या अंडर मार्गदर्शनाखाली नवीन एजंट रिक्रूट करतात आणि ते सुद्धा त्यांना LICने LIC त्याच्यासाठी त्यांना लायसन दिलेलं आहे. तर मित्रांनो, काय असतं की आपण नेहमी जो पाहतो की डॉक्टर जो आहे तो डॉक्टर उत्कृष्ट असला पाहिजे. उत्कृष्ट म्हणजे कसं आहे की शिक्षणाने उत्कृष्ट असला पाहिजे, सोबतच व्यवहाराने उत्कृष्ट असला पाहिजे आणि सेवेत सुद्धा उत्कृष्ट असला पाहिजे. या तिन्ही गोष्टींचा मिलाप जर म्हटला तर तो संतोषजी जाधव म्हणजे संपूर्ण परिवारातच आहे आणि परिवारात तो सगळा तिन्ही सेवेचा उत्कृष्ट मिलाप असल्यामुळे दरवर्षी ते वेळोवेळी वेगवेगळे कीर्तिमान स्थापन करतात. आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की संतोषजी जाधव आमच्या शाखेचे उत्कृष्ट आणि नंबर पहिल्या 5 मध्ये असणारे संकल्पनाच्या विधवा, अनाथ, निराधार, अंध, अपंग, मूकबधिर, गरजू महिला, मुली आहेत, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी, समस्या असतील ती वर्षभर काम करतील. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलं, ज्यांनी सहकार्य मदत केली, त्यांचा आपण सन्मान. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.